नमस्कार. मैत्री प्रोडक्शन रत्नागिरी लिमिटेड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला पहिला ब्लॉग होता रत्नागिरीचे सुप्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळं. त्याला जसं तुम्ही प्रतिसाद दिलात तसाच ह्या आपल्या दुसऱ्या ब्लॉगलाही द्या. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आज आपला दुसरा ब्लॉग आहे आर्यदुर्गा मंदिर. कोकणातील जे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आणि ते खूप प्राचीन कातळशिल्प आहेत. तर आपण आज जातोय आर्यदुर्गा मंदिरात. ओके, चला आर्यदुर्गा मंदिर. मित्रांनो, हे रवळनाथ मंदिर आहे कोंढ्यातलं. तर आपण आधी स्वयंभू शिवलिंग ब्रह्मेश्वर मंदिर आणि कोंढ्यातलं रवळनाथ मंदिर ह्याला भेट देऊन मग आपण आर्यदुर्गा मंदिरात जायचं आहे. मंदिरात आणि रवळनाथाच्या मंदिरात तर आपण केदारलिंग मंदिर इथे येतोय. तर मित्रांनो, रवळनाथाचं मंदिर आहे. इथे 3 मंदिर आहेत आपल्याकडे, रवळनाथ, ब्रह्मेश्वर आणि केदारलिंग. तर त्यामध्ये दुसऱ्या मंदिरात आहे. तसं आपण केदारलिंग मंदिरात जातोय. मंदिराचा परिसर खूप शांत आहे, एकदम नॅचरल शांत वाटतं इथे. नैसर्गिक वातावरण. इथे एक दीपस्तंभ आहे आपला मंदिराचा, अतिशय सुंदरपणे रेखीव काम केलं आहे. केदारलिंग मंदिर आहे. आपलं केदारलिंग मंदिर आहे. नंतर केदारलिंग मंदिर आहे. अतिशय स्वच्छ, साफ सुथरा. इथे खूप शांत वातावरण, खूप हलकं वाटतंय. सो ज्यांना यायचं आहे त्यांनी नक्कीकडे भेट द्या. हे लांजा तालुक्यातून साधारण 3 ते 4 किलोमीटरवर आहे, कोंढे गावामध्ये. आणखीन एक मंदिर आहे. आणखीन एक मंदिर आहे, रवळनाथ, ब्रह्मेश्वर आणि केदारलिंग. हे 3 मंदिरे. म्युझिक टाकायचं रवळनाथाचं. आणि ती 3 मंदिरे इकडे आहे. जर माझ्याकडे काही चुकून झाले असेल, चुकून एका दुसरं नाव इकडे तिकडे गेलं असेल देवाचं, बडे रवळनाथाचं मंदिर हे आहे. ते मगाशी पहिलं बघितलं ते आपण ब्रह्मेश्वराचं होतं. कौलारू मंदिर आहे हे मंदिर. हे रवळनाथाचं मंदिर आहे. अगदी बघू शकता तुम्ही, कौलारू मंदिर आहे. खूप असं त्या जुन्या
काय म्हणतात जुने काळातलं अगदी कौलारू असा परिसर आहे ना, खूप मोठा आहे अगदी शांत वातावरण. त्या बाजूला चाफ्याचं झाड आहे. तू बोल. मुंडे गावाचं साधारण लांजातनं 4 ते 5 किलोमीटरवर तुम्ही येऊन भेट देऊ शकता. खूप शांत वाटतं इथे. आणि आता आपण इथून निघणार आहोत आर्यदुर्ग मंदिरासाठी. चला. तर आता तोंडे समोरचा रस्ता हा इंदौटीमध्ये जातो. आपल्या इथून उजव्या साईडला जायचं आहे साठवणी मार्गे देवी हसोळ आर्यदुर्ग मंदिरासाठी. साठवणी रोडला लागले हा रोड सरळ देवी हसोळ जातो. देवी हसोळच्या फाट्यापर्यंत तिथून मग आपण देवी हसोळ साधारण अर्धा 1 तास लागतो आपल्याला जायला. मंदिरापर्यंत 1 तासभर जायला लागेल. तर आपण भेटूयात डायरेक्ट देवी हसोळ. चलो मित्रांनो, आता आपण जवळच आलो आहे आर्यदुर्ग मंदिराच्या. ते बघा, तुम्ही बघू शकता समोर मंदिर आहे. साधारण 5 मिनिटात आपण तिथे पोहोचतो. आता त्या मंदिरापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि ते बाजूला कातळ शिल्प आहेत, ती बघायची आहेत. आणि जे पुन्हा एकदा सांगतोय, जे आपल्या ब्लॉगवर नवीन असतील चॅनलवर, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. मित्रांनो, आता आपण आलो आहे आर्यदुर्ग मंदिराजवळ. कातळशिल्प तिकडे आहे, ते आपण कातळशिल्प नंतर बघूया. आता आधी आपण इथे देवीचं दर्शन घेऊया. देवळात आलो आहे आर्यदुर्ग मंदिर. या मंदिरात प्रवेश. मित्रांनो, आता आपण आलो आर्यदुर्ग मंदिरात. हे बघ, ही गाडी पास होते त्या फांदीला ती रशी आणि कातळशिल्प आहे. तर हजारो वर्षापूर्वी कातळशिल्प आहे, अगदी पुरातन असं. राजापूर तालुक्यात देवी हसोळ म्हणून गाव आहे. त्या गावातलं आपण आर्यदुर्ग मंदिराच्या बाजूलाही कातळशिल्प आहे. त्यातलं गुरु कुटुंबाने जे संपूर्ण जतन करून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या कोकणची जी संस्कृती आहे ती हीच आहे की अशा गोष्टी आपण जपून ठेवतोय, आपण संस्कृती जपतोय. आणि या असेच अनेक व्हिडिओ आपण यापुढे बघणार आहोत आपल्या प्रत्येक व्लॉगमध्ये. जे नवीन व्लॉग असतील आपले तिथे होतील, त्यामध्ये सुद्धा आपण कोकणच्या रूढी परंपरांशी समजून घेऊ आणि आपल्या व्लॉगमधून आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. आता आपलं कातळशिल्प बघून झालं आहे. यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागायचं आहे. आणि आमचा कॅमेरा माहिती गेलेला आहे सध्याचा. बघू शकता कातळशिल्प कसं आहे ते. खूप पुरातन आहे, हजारो वर्षापूर्वीच आहे ते.